नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 7 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे. सो इन दिस व्हिडिओ वी आर अगेन गोइंग टू डिस्कस द 2 more examples from the previous year, and the first one is from Assam CEE 2015 and the second one is from Maharashtra CET 2018. ठीक आहे. दोन्ही क्वेश्चन जर बघितले, ओके, भले हा जर क्वेश्चन महाराष्ट्र CET 2018 झाला तर या क्वेश्चनची लेवल नीटच्या एक्झामसोबत मॅच होते. ठीक आहे. अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द आसाम CEE 2015. सो वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमरिकल. ठीक आहे. बघा, अतिशय सोपा आहे क्वेश्चन. ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मांडा, यू विल गेट द सोल्युशन. अ वॉटर ड्रॉप ऑफ अ रेडियस 1 centimeter इज ब्रोकन इंटू 1000 इक्वल ड्रॉपलेट्स. ठीक आहे. एक वॉटर ड्रॉप होता इनिशियली, ज्याची रेडियस कॅपिटल आर आणि कॅपिटल आर तुम्हाला दिला आहे 1 centimeter. काही हरकत नाही. ठीक आहे. इज ब्रोकन इंटू 1000 इक्वल ड्रॉपलेट्स. ठीक आहे. मग ब्रोकन्स इंटू 1000 इक्वल ड्रॉपलेट्स म्हणजे छोटे 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 हे काय झाले, हा होता वॉटर ड्रॉप, हे झाले ड्रॉपलेट्स. काही हरकत नाही. ठीक आहे. फुल स्टॉप. इफ द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इज, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेला आहे 0.075 न्यूटन पर मीटर, देन द गेन इन सरफेस एनर्जी विल बी. बघा, आता एक सिंपल गोष्ट आहे. एक वॉटर ड्रॉप होता. ठीक आहे. वॉटर ड्रॉप 1000 इक्वल ड्रॉपलेट्समध्ये काय झाला, ब्रोक. बघा, फक्त मला एकच तुम्हाला तुमच्याकडनं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सरफेस वाढला की कमी झाला. सरफेस काय झाला, इन्क्रीज झाला. हे लक्षात. बघा, एक वॉटर ड्रॉप होता, याचे 1000 ड्रॉप्स झाले तर सरफेस काय झाला, वाढला. त्याच्यामुळे एनर्जी काय होणार, गेन. म्हणून त्यांनी विचारलं व्हॉट इज द गेन इन सरफेस एनर्जी. सरफेस वाढला तर सरफेस एनर्जी वाढली. याच्या लक्षात. फक्त हा एक सिंपल क्वेश्चन आहे. इथं लक्षात, हा ड्रॉप होता, हा समजा 1000 ड्रॉपलेट्समध्ये काय झाला, ब्रोक झाला. ओके, त्याला आपण ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलचे सरफेसेस तयार झाले तर सरफेस काय झाला, इन्क्रीज. ह्याच्या लक्षात. ओके, या कंडिशनमध्ये सरफेस काय झाला, इन्क्रीज. मग सरफेस इन्क्रीज झाला तर सरफेस एनर्जी काय झाली, इन्क्रीज. दॅट्स इट. ओके. सो देअरफॉर दे आर आस्किंग टू फाइंड द गेन. व्हॉट इज द गेन you acquired while breaking that drop into the 1000 droplets, okay, increasing the surface. Then how much surface energy increases in this process? That's it. त्यांना इतका सिंपल विचारायचं आहे. ठीक आहे. आता सरफेस एनर्जीसाठी आपल्याला एकच फॉर्म्युला आहे, एनर्जी इक्वल्स टू टी इंटू चेंज इन एरिया. जर तुम्हाला सरफेस जी काही एनर्जी इन्क्रीज झाली, जी काय सरफेस एनर्जीचा आपल्याकडे हाच फॉर्म्युला आहे आणि मागील 2-4 लेक्चरपासून आपण हाच फॉर्म्युला यूज करून मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. परत आपण हाच फॉर्म्युला यूज करत आहे की व्हॉट इज द गेन इन सरफेस एनर्जी इक्वल्स टू द सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. ओके. दे हॅव गिवन द सरफेस टेन्शन. ओके. सो वी वॉन्ट द व्हॅल्यू ऑफ चेंज इन एरिया. ठीक आहे. बघा, एकदम सिंपल आहे. ड्रॉप म्हणा, ड्रॉपलेट्स म्हणा, दोघांचा शेप कसा आहे, स्पेरिकल. ओके, दोघांचा शेप कसा आहे, स्पेरिकल. चला, काही हरकत नाही. ठीक आहे. बघा, या ड्रॉपचा एरिया समजा इनिशियल एरिया होता, या ड्रॉपलेटचा एरिया कसा आहे, फायनल. ठीक आहे. आणि एखाद्या स्पेरिकल शेपच्या बॉडीचा एरिया काय राहतो, 4πr². ठीक आहे. काय राहायला पाहिजे, 4πr². इथे किती राहायला पाहिजे, 4π. याच्यासाठी रेडियस आपण स्मॉल आर घेऊ, आरचा स्क्वेअर. परंतु किती ड्रॉपलेट्स आहे, असे 1000. म्हणून आपण इथं किती लिहू, 10⁻³ 10⁻³ म्हणजे 1000. ओके. 4πr², it is the area of a single droplets, but we want the area of a 1000 droplets, so that's why we have to multiply the area of a single droplets with 10,003. that is nothing but the 1000 droplets. ठीक आहे. हा झाला त्याचा फायनल एरिया. इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम असायला नको. देअरफॉर सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन 0.075 चेंज इन एरिया, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. चला, देअरफॉर सरफेस एनर्जी इक्वल्स टू 0.075, फायनल एरिया इज 10⁻³ 4π स्मॉल आर स्क्वेअर मायनस 4π कॅपिटल आरचा स्क्वेअर. लक्षात.
बघा 4 पाय इथं कॉमन निघतो, देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू 0.075 इंटू 4 पाय निघाला कॉमन, शिल्लक राहिला 10 पॉवर 3 इंटू आर स्क्वेअर मायनस कॅपिटल आर स्क्वेअर. ठीक आहे, मेक इट इक्वेशन नंबर सेकंड अँड दिस इज इक्वेशन 1. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची राहिली बघा, 0.075 4 पाय तर कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कॅपिटल आर पण दिलेला आहे 1 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, स्मॉल आर. जोपर्यंत आपण या इंडिव्हिज्युअल ड्रॉपलेट्सची स्मॉल आर रेडियस नाही फाइंड आउट करणार तोपर्यंत आपण सरफेस एनर्जी वी आर अनेबल टू फाइंड द सरफेस एनर्जी. ओके, म्हणजे आपला आता एक टास्क झाला का याचं काय फाइंड आउट करणं आहे आपल्याला, रेडियस. एकदम सिंपल पद्धतीने आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो. मागील 2-3 लेक्चरपासून आपण सेम ओके व्हॉल्यूम कन्झर्वेशन यूज करतो. या ड्रॉपचा व्हॉल्यूम आणि या ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम कसा राहिला पाहिजे, सेम. ठीक आहे, म्हणजे आपण इथं काय यूज करत आहे, कन्झर्वेशन ऑफ व्हॉल्यूम. कन्झर्वेशन ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे, ओके, व्हॉल्यूम ऑफ अ सिंगल ड्रॉप. ओके, आता एखादा स्पेरिकल शेपचा व्हॉल्यूम काय राहतो, 4/3 पाय आर क्यूब. ओके, इक्वल्स टू इकडे यांचा व्हॉल्यूम काय राहतो 1000 टाइम्स 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. येत्या लक्षात, इथपर्यंत काही हरकत नाही. इथं लक्षात आपण इथं 1000 ने काय मल्टिप्लाय केलं. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ अ सिंगल ड्रॉपलेट्स बट वी वॉन्ट द व्हॉल्यूम ऑफ अ 1000 ड्रॉपलेट्स. व्हॉल्यूम ऑफ अ 1000 ड्रॉपलेट्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ अ सिंगल ड्रॉप. इथं लक्षात, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ बिग ड्रॉप इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ अ 1000 टाइम्स ड्रॉपलेट्स. इथं लक्षात, हा झाला सिंगल एका ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम, हा झाला 1000चा. ठीक आहे, आता बघा 4/3 पाय गेट कॅन्सल. इथपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आपल्याकडे काय शिल्लक राहिलं, देअरफॉर आर क्यूब इक्वल्स टू ओके 1000 म्हणजे 10 पॉवर 3 इंटू स्मॉल आरचा क्यूब. हां, काही हरकत नाही. ओके, आता बघा आपल्याला काय पाहिजे, आता एक बघा जो काही कॅपिटल आर दिलेला आहे ओके 1 सेंटीमीटर दिला, आपण त्याची व्हॅल्यू टाकून देऊ. म्हणजे इथे किती झालं 1चा क्यूब इक्वल्स टू 10 पॉवर 3 इंटू आरचा क्यूब. ठीक आहे, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. क्यूब रूट ऑन क्यूब गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 1. ओके, क्यूब रूट ऑफ 1000 किती होते 10 इंटू क्यूब रूट अँड क्यूब गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स आर. देअरफॉर आर इक्वल्स टू 1/10 सेंटीमीटर. आपण जो काही कॅपिटल आर घेतला तो कशामध्ये, त्याची व्हॅल्यू कशामध्ये पुट केली, सेंटीमीटर. त्याच्यामुळे मी जो काही स्मॉल आर तो पण कशात घ्यायचा, सेंटीमीटर. 1/10 म्हणजे किती हो 0.1 सेंटीमीटर. म्हणजे जो काही स्मॉल आर आपण फाइंड आउट केला 0.1 सेंटीमीटर. ठीक आहे, याला जर मीटरमध्ये करायचं असेल तर 0.1 इंटू 10 पॉवर -2 मीटर. देअरफॉर स्मॉल आर इक्वल्स टू 1 2 0.001 मीटर. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, आता हे इथलं मोडून होतं. ठीक आहे, ज्यांना पॉज करून नोट डाऊन करायचं आहे त्यांनी इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. एवढा पोर्शन आपण मोडणार आहे कारण की आपल्याला या कन्झर्वेशन ऑफ व्हॉल्यूमवरनं स्मॉल आर व्हॅल्यू काढायची. 0.001 मीटरमध्ये काढली. चला, काही हरकत नाही. ओके, त्यानंतर बघा आता देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू 0.075 इंटू 4 पाय. ठीक आहे, 10 पॉवर 3. ओके, स्मॉल आरची व्हॅल्यू किती आहे आता 0.001 त्याचा होल स्क्वेअर मायनस ऑफ कॅपिटल आर ऑफ सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये किती होते 0.01 1 सेंटीमीटर इंटू 10 पॉवर -2 मीटर. ठीक आहे, 0.01 मीटर, 0.01 मीटर. ठीक आहे, याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, हे जर तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स केले तर नियर अबाउट याचा आन्सर यायला पाहिजे 8.5 इंटू 10 पॉवर -4 जूल. हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे थोडेफार तुम्ही पण घरी मेहनत घ्या. त्या लक्षात, अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर याच्यात काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, आपण इथपर्यंत जर ओके होतो इक्वेशन 2 पर्यंत. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला अडचण आली स्मॉल आरची. व्हॉल्यूम कन्झर्वेशन यूज करून आपण स्मॉल आरची व्हॅल्यू काढली.
आणि जो काही व्हॅल्यू काढली ती आपण मीटरमध्ये घेतली, SI युनिटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार, कारण की एनर्जी आपल्याला जूलमध्ये पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळे जर SI युनिटमध्ये राहिलं तर आपण एनर्जीला सर्व क्लिअर कट जूल देऊ शकतो, त्यात काही मोठी अडचण नाही. त्याच्यामुळे जो काही कॅपिटल R सेंटीमीटरमध्ये होता तो पण इनिशियली सेंटीमीटरमध्ये होता, आपण फायनली मीटरमध्ये कन्वर्ट केला आणि हे पण केलं. याच्या लक्षात. अशा प्रकारचे जर आपण प्रयत्न केले तर एखादा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला खूप काही मोठी अडचण जात नाही. ओके, आसाम CEE 2015चा क्वेश्चन होता. नोट डाऊन, पॉज इट अँड नोट डाऊन. वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द सेकंड. ओके, इथं ऑप्शन बघा, सेकंड ऑप्शन आहे. आपला पहिला क्वेश्चन क्लिअर झाला. पॉज करा, नोट डाऊन करा. त्यानंतर आपण सेकंड न्यूमेरिकलच्या सोल्युशनकडे वळण्याचा प्रयत्न करू. बघा, त्यानंतर सेकंड न्यूमेरिकल सोल्युशन फॉर अ न्यूमेरिकल नंबर सेकंड. ठीक आहे, चला काय काय. इन अ कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग एरिया क्रॉस सेक्शन A, वॉटर रायजेस टू हाईट H. काही हरकत नाही. एक कॅपिलरी ट्यूब आहे. ठीक, समजा ही कॅपिलरी ट्यूब आहे. ठीक आहे, ज्या कॅपिलरी ट्यूबचा क्रॉस सेक्शन एरिया A आहे, याच्यात समजा आपण एखाद्या वॉटरमध्ये जर हिला डीप केला तर समजा वॉटर राईज झाला. समजा इथपर्यंत वॉटर काय झाला, राईज झाला. ओके, जो काही वॉटर राईज झाला ज्याची हाईट आहे H. इट्स सिम्पल. ओके, कॅपिलरी ट्यूब होता जिचा क्रॉस सेक्शन एरिया A होता, ज्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटर राईज झाला H. इफ क्रॉस सेक्शनल एरिया इज रिड्यूस टू A/9. ओके, 9 पट क्रॉस सेक्शनल एरिया काय झाला, कमी. म्हणजे कॅपिलरी ट्यूबचा जो काही क्रॉस सेक्शन एरिया होता कमी झाला. ठीक आहे, हा झाला कॅपिलरी ट्यूबचा क्रॉस सेक्शन एरिया काय झाला, रिड्यूस झाला. ठीक आहे, हा जो काही एरिया आहे आता A/9, 9 पट काय केला आपण, लहान केला. बघा, एक सिंपल गोष्ट आहे. जर आपण क्रॉस सेक्शन एरिया जेवढा लहान करणार, हाईट तेवढी काय होणार, इन्क्रीज. त्याच्यामुळे या कॅपिलरी ट्यूबमध्ये आता हाईट काय होणार, इन्क्रीज. म्हणजे H पेक्षा जास्त राहणार, 2H राहणार, 3H राहणार, 4H राहणार. किती टाइम्स H राहणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, ओके, इफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब इज रिड्यूस टू द A/9, देन द राईज ऑफ वॉटर इन द कॅपिलरी ट्यूब इज. बघा, त्यांनी काय विचारलं, राईज. याच्या लक्षात मी आताच तुम्हाला क्लिअर केला की जेवढा क्रॉस सेक्शनल एरिया आपण लहान करतो तेव्हा वॉटरची जी काय हाईट आहे ती काय होते, राईज. काय व्हायला पाहिजे, राईज. यांनी विचारायच्या अगोदरच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की क्रॉस सेक्शनल एरिया 9 पट जर आपण लहान करत आहे तर जी काय हाईट वॉटर लेवलची राहणार ती काय राहणार, राईज. समजा इथपर्यंत राहणार. ओके, समजा न्यू हाईट आपण H' ने डिनोट करू. ही H' हाईट आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, इनिशियल एरिया किती होता, A. हाईट किती होती, H. ठीक आहे, फायनली आपण एरियाला आपण A' म्हणू. याला काय म्हणू, A' एरिया किती आहे, A/9. आपल्याला काय काढायचं आहे, H' काढायचं. ठीक आहे, मग आपल्याकडे एक सिंपल फॉर्म्युला आहे, H = 2t cos θ डिवायडेड बाय ρRg. ठीक आहे, T म्हणजे काय, सरफेस टेन्शन, θ इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ρ इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ वॉटर, G इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा इथं काय चेंज झालं. बघा, एरियाला म्हणजे एरिया होता, इथं जे काही रेडियस होती R होती, आता इथं रेडियस काय झाली, R'. म्हणजे काय चेंज झालं, फक्त रेडियस. त्याच्यामुळे बघा, सरफेस टेन्शन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, डेन्सिटी ऑफ वॉटर आणि G कसं आहे, सेम. त्याच्यामुळे हाईट आणि कशामध्ये रिलेशन राहिलं, फक्त रेडियसमध्ये. येतं लक्षात, हाईट आणि कशामध्ये रिलेशन राहिलं, रेडियस. म्हणजे बघा, हाईट चेंज होत आहे तर काय चेंज होत आहे, रेडियस. हाईट H' झाली तर रेडियस पण काय झाली, R'. मग इथनं आपण लिहू शकतो HR = कॉन्स्टंट लिहू शकतो का. ओके, किंवा आपण असं लिहू शकतो H1R1 लिहा किंवा H लिहा, R लिहा, = H' लिहा, R' लिहा. येतं लक्षात. ओके, HR = H' R'. कारण की हाईट आणि रेडियस काय आहे ते कॉन्स्टंट. द प्रोडक्ट ऑफ हाईट ओके अँड द कॅपिलरी रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब काय येत आहे, कॉन्स्टंट. या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला डेव्हलप केला. का बरं डेव्हलप करा, बाकी सगळ्या क्वांटिटी कशा आहे, कॉन्स्टंट. वॉटर चेंज नाही झाला, वॉटर चेंज नाही झाला म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज नाही झाला, वॉटर चेंज नाही झाला म्हणजे डेन्सिटी चेंज नाही झाला. जोपर्यंत पृथ्वीवर आहे तोपर्यंत G कसं आहे, कॉन्स्टंट. वॉटरच आहे म्हणून सरफेस टेन्शन कसं आहे, कॉन्स्टंट. 2 तर ऑलरेडी आर्बिटरी कॉन्स्टंट. ओके, देअरफॉर रिलेशन बिटवीन हाईट अँड रेडियस ओके रिमेन्स कसं राहते, कॉन्स्टंट. द प्रोडक्ट ऑफ हाईट अँड रेडियस कसं राहते, कॉन्स्टंट.
त्याच्यामुळे आपण लिहू शकतो एच आर इक्वल्स टू एच प्राईम आर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं एच प्राईम, म्हणजे इथून आपण लिहू शकतो बघा आर अपॉन आर प्राईम इक्वल्स टू एच प्राईम अपॉन एच लिहू शकतो, काही मोठी गोष्ट आहे. ठीक आहे बघा. हां त्यानंतर बघा परत एकदा बघा. आता बघा हा जो काही एरिया क्रॉस सेक्शन राहतो, ओके सर्कल आहे, काय आहे इथं बेटा सर्कल, ओके सर्क्युलर आहे ना, जो काही कॅपिलरी ट्यूब आहे, कॅपिलरी ट्यूबचा जो काही एरिया क्रॉस सेक्शन आहे, ओके तर त्याचा एरिया काय राहते, एरिया ऑफ सर्कल काय राहते पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, इथं किती राहिला पाहिजे ए प्राईम इक्वल्स टू पाय आर प्राईमचा स्क्वेअर. लक्षात मला बघा बरोबर आहे, काही सगळं ठीक आहे. मला एरिया आणि रेडियस मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं. पाय तर काय झाला कॉन्स्टंट, ओके पाय तर काय झाला कॉन्स्टंट, त्याला विसरा. ओके रेडियस आणि एरियामध्ये कशाचं रिलेशन आहे, ओके आर इक्वल्स टू काय लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ ए. मग जिथं इथं बघा आर प्राईम इक्वल्स टू काय लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ ए प्राईम लिहू शकतो. मला एरिया आणि रेडियस मध्ये रिलेशन पाहिजे होतं बघा. देअरफॉर एच प्राईम इक्वल्स अपॉन एच इक्वल्स टू आरच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी स्क्वेअर रूट ऑफ ए. ठीक आहे, आणि आर प्राईमच्या ठिकाणी काय लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ ए प्राईम. लॉज ऑफ इंडसेस यूज करा, ए अपॉन काय लिहू शकतो मी ए प्राईम. ठीक आहे, इनिशियली एरिया किती होता ए, फायनली एरिया किती झाला ए प्राईम, आणि ए प्राईमची व्हॅल्यू किती आहे ए बाय 9. ए गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स, ठीक आहे बघा ए काय झाला बघा, इथे याला एकदा पुन्हा रिअरेंज करू, काही मोठी गोष्ट नाही. 9 वर गेला, ठीक आहे नाही, डबल ए सॉरी कॅपिटल ए गे कॅन्सल. देअरफॉर एच प्राईम अपॉन एच इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 9 किती येते 3. देअरफॉर एच प्राईम इक्वल्स टू काय येते 3 टाइम्स एच. जो काही नवीन हाईट राहते ती या हाईटपेक्षा किती पट जास्त राहते म्हणजे 3. ऑप्शन बघा. देअरफॉर ओके भले हा क्वेश्चन महाराष्ट्र CETचा होता, परंतु याची जर तुम्ही लेवल जर चेक केली तर चुकण्याची शक्यता जास्त आहे. नीट लेवलचा एक्झामचा क्वेश्चन होता. या लक्षात, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावर हा फॉर्म्युला डेव्हलप केला, याच्यावरून हे रिलेशन डेव्हलप केलं, त्याच्यानंतर रेडियस आणि एरियामध्ये हे रिलेशन डेव्हलप केलं, लॉज ऑफ इंडसेस यूज केला, फायनली वी विल रीच द डेस्टिनेशन. या लक्षात, अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलात 100% ओके यू विल गेट द सोल्युशन, यू विल गेट द आन्सर. ओके मेहनत लागतं, करावं लागतं. ओके बघा हा व्हिडिओ लेक्चर नंबर 7 होता. नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नक्कीच लवकरच भेटूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.